केंद्रामध्ये गेल्यानंतर अंगणवाडी सेविकांना मी विचारलं की बाबा ह्या अशा पद्धतीचा आहार तुम्ही मुलांना का दिला, तर अंगणवाडी सेविकेने मला असं पद्धतीने उत्तर दिलं की अंड्यामध्ये आम्ही घुसून बघू का. अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा आहार दिल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातून आंबोळे येथून समोर आलाय. राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागामार्फत अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना सकस आहार पुरवला जातो. मात्र हा आहार अतिशय निकृष्ट दर्जाचा दिला जात असून यामध्ये खराब अंडी असल्याचे पालकांच्या निदर्शनास आले. या आहाराबाबत चौकशी करण्यासाठी आंबोळे गावचे सरपंच राजेंद्र निकुळे आणि काही महिला आपल्या मुलांना घेऊन अंगणवाडी सेविकांकडे गेले असता अंगणवाडी सेविकांनी आम्ही अंड्यांच्या आतमध्ये घुसून बघू का असं सांगत हात झटकवल्याचा आरोपही यावेळी सरपंच राजेंद्र निकुळे यांनी केलाय. राजेंद्र प्रभाकर निकुळे, लोकनियुक्त सरपंच आंबोळे. आज आंबोळे गावातील अंगणवाडी केंद्रामध्ये अतिशय निकृष्ट दर्जाच्या मुलांना आहार देण्यात आलेला आहे. गावातील महिलांनी घरी दिलेल्या आहारामध्ये लक्षात आल्यानंतर सर्व महिला व बालक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आले. त्यांचे मिळालेला आहार बघितल्यानंतर मला सुद्धा तो एकदम अतिशय म्हणजे खूप वेगळं वाटलं. त्याच्यानंतर आम्ही सर्व लाभार्थी आणि महिला आम्ही ग्रामपंचायतमधून अंगणवाडी केंद्रामध्ये गेल्यानंतर अंगणवाडी सेविकांना आम्ही विचारलं की बाबा ह्या अशा पद्धतीचा आहार तुम्ही मुलांना का दिला, तर अंगणवाडी सेविकेने मला असं पद्धतीने उत्तर दिलं की अंड्यामध्ये आम्ही घुसून बघू का. म्हणून माझा प्रश्न आहे की जो आहार दिला जातो तो घरी जाऊन खाण्यासाठी दिला जातो की अंगणवाडी केंद्रामध्ये बसून खाण्यासाठी दिला जातो, याचा सुद्धा आता आम्हाला प्रश्न पडलेला आहे. अंगणवाडी केंद्रामध्ये मुलांना बसून खायला दिला गेला पाहिजे, परंतु तिथं तसं परिस्थिती नाही आहे. मुलांना आहार दिल्यानंतर मुलं घरी जाऊन खातात. हे अतिशय दयनीय अवस्था आहे. म्हणून माझी एक सरपंच म्हणून आणि सगळ्या गावातील लाभार्थ्यांच्या वतीने मी प्रशासनाला एवढंच सांगू इच्छितो की जे झालेला प्रकार आहे त्या प्रकाराची सखोल चौकशी करा, त्याच्या जागेवर येऊन त्याची पाहणी करा आणि त्याच्यानंतर जर झालेला प्रकार हा खरा असेल असं आढळून आलं तर प्रशासनाने त्यांच्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत किंवा जे मदतनीस आहेत यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. अन्यथा आम्ही जोपर्यंत यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही सगळे उपोषणाला बसण्यासाठी आम्ही सगळे सदैव तत्पर आहे. सकस आहार सुदृढ बालक हा उद्देश समोर ठेवून लहान मुलांना दिला जाणारा अंगणवाडीमधील सकस आहार हा अतिशय खराब आणि खाण्यालायक नसल्यानं आंबोळे गावातील ग्रामस्थांनी प्रशासनावरच नाराजी व्यक्त केली आहे. लहान मुलांच्या टाळूवरचं लोणी कोणी खातं का असा सवाल यावेळी त्यांना विचारलाय. संबंधित प्रकाराची तातडीने चौकशी करून अंड्यांची गुणवत्ता, साठवणूक पद्धत, वितरणाची नोंदवही तसेच संबंधित अभिलेख तपासण्यात यावे अशी मागणी देखील यावेळी ग्रामस्थांनी केली. त्यामुळे आता या लहान मुलांच्या आहारातही भ्रष्टाचार करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन महाले, सुरगाणा.